पदरात टाकायचा। ही ट्युनिंग हे कुठेतरी दोन नेत्यांमध्ये एक ट्युनिंग, एक दोन चांगले काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी जेव्हा काम सुरुवात केली, एक चांगला बॅलन्स होतं की मुंबईमध्ये भैया जेव्हा राहायचे तर मोठ्या नेत्यांची भेट व्हायची, मोठे प्रश्न मोठ्या नेत्यांना आपल्याला भेटायला मुंबईत राहावं लागतं। मग दादाने इथं फिल्डिंग केली, इथलं सगळं काम दादा सांभाळायचे। फक्त त्यांना जेव्हा विधानसभेचं सभागृह भरायचं त्यावेळेस आवर्जून त्यांना तिथं आपली हाजरी लावावी लागायची, तर त्या सेशनसाठी म्हणून ते जायचे। पण एक चांगल्या पद्धतीचा एक ताळमेळ आम्ही एवढ्यासाठी ते सांगतोय की आता नवीन खेळाडू जे मैदानात उतरलेत, आपले आवडते त्रिंबक नाना, की त्यांनाही हे कळावं की ही पुढची ट्युनिंग कशी असली पाहिजे। आता मुख्य बॅट्समन भैया आहेत ह्या सगळ्या पिचवर, दादाने त्यांची साथ दिली 5 वर्ष। आता दादाने जसं सांगितलं एक मोठा पाडा इथं आहे की सरपंचापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत जाण्याचं या मतदारसंघाचं एक कौतुक आहे। तर त्याच पद्धतीने तेही सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, माझी नाराजी नाहीये, मला माहितीये साहेब आहेत, आमदारकीचं तिकीट जर नाही मिळालं तर अजून मोठं काहीतरी मला मिळणार आहे। आणि हीच काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे, चांगल्या कार्यकर्त्याला आपण अजून जास्त जबाबदारीचे कामं देऊ शकतो। त्यासाठी दादांना आता त्यांनी मोकळं केलेलं आहे। दादा आता त्यांनी म्हणल्यासारखं त्रिंबक नाना काल एका सभेत नव्हते, बेदरे साहेबांनी तुमच्या शब्दाला राखून त्यांना एक नवीन पदवी दिलेली आहे। तुम्ही म्हणलात काय आपण म्हणतात दादासाठी उमद्या मनाची ख्याती त्रिंबक नानांनी दादाला दिली। पण ऍडव्होकेट बेदरे आपले जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी त्याला जोडताना सांगितलं, दादांनी सांगितलं आता त्यांनी तुम्हाला रामराम करायला मोकळे झालेले आहेत, म्हणून उमद्या मनाचे आणि सर्व जणांचे आपले दादा। तर ते आपण आता ह्या पद्धतीने आपले कार्यकर्ते म्हणून ते पुढे काम करणार आहे। त्यांनी सगळं जे काम केलेलं आहे, चांगला पायाभरणी कामाची झालेली